मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जनतेच्या मनात होतं ते झालं। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरे यांचं विधान। माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना स्पष्ट आदेश। राज ठाकरे यांचा निर्णय चांगला, माध्यमांशी परवानगीशिवाय न बोलण्याबाबत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आकाशवाणी आमदार निवासामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गुंडगिरी, निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाड यांना समज, कुणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप। लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं योग्य नाही, अशामुळे चुकीचा संदेश जातो, सभापती अध्यक्षांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का, आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल, तर घटनेचा काडीचाही पश्चाताप नाही असं म्हणत गायकवाड यांच्याकडून गुंडगिरीचं समर्थन। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची भेट, सुनील प्रभूंच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर शिंदेंनी निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। विधानसभेमध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा, 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय, लवकरच समिती गठीत करणार। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप, बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा दावा। वायनाडमध्ये जिंकला तेव्हा मतांची चोरी आठवली नाही, राहुल गांधींनी कपोलकल्पित आरोप करू नयेत, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार। आझाद मैदानामधील आंदोलक शिक्षकांची ठाकरे आणि पवार यांनी भेट घेतली, शिक्षकांवरच मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ, पवारांकडून खंत व्यक्त, जीआर कडून 1 दिवसाच्या आत प्रश्न मार्गी लावण्याची सरकारकडे मागणी। गिरणी कामगारांच्या घरांसाठी संयुक्त लढा समितीची आझाद मैदानामध्ये सभा, तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, वचन देतो, उद्धव ठाकरेंचं गिरणी कामगारांना आश्वासन। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक, केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध, पाटण्यातील आंदोलनामध्ये राहुल गांधी स्वतः सहभागी। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, पुलावरून 5 वाहनं नदीमध्ये कोसळून 10 जणांचा मृत्यू, वडोदरा आणंदला जोडणारा रस्ता बंद। राजस्थानच्या चुरूमध्ये लढाऊ विमान कोसळलं, भारतीय वायुसेनेचं जग्वार लढाऊ विमान कोसळल्याची माहिती, दुर्घटनेमध्ये पायलटसह एकाचा मृत्यू। नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, मनीषनगर ते बेलतरोडी परिसरामधील पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, नागपुरातील हुडकेश्वर परिसरात नागरिकांचा रेस्क्यू। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सज्ज, नागपूरचे जिल्हाधिकारी पांढुर्णा गावामध्ये दाखल। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।